गांजाची विक्री करणाऱ्या काटकर कॉलनीतील अनिकेत चौगुले याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली होती. त्याला गांजाच्या व्यवसायात पैशाचा पुरवठा करणाऱ्या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे. सुनीता चौगुले आणि स्नेहल चौगुले अशी त्यांची नावं आहेत. यातील सुनीता चौगुले ही मोकाची कारवाई झालेला ऋषिकेश उर्फ गेंड्या चौगुले याची आई आहे, तर स्नेहल चौगुले ही त्याची मैत्रीण आहे. राजारामपुरी पोलिसांनी गांजाची विक्री करणाऱ्या काटकर कॉलनी इथल्या अनिकेत संतोष चौगुले या तरुणाला 21 ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्याच्याकडून गांजा आणि अन्य साहित्य असा सुमारे $2.25 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या गांजाची होलसेल खरेदी करण्यासाठी अनिकेत चौगुले याला शाहूनगर इथली सुनीता बाबासो चौगुले आणि दौलतनगर इथली स्नेहल संजय चौगुले या दोघींनी आर्थिक रसद पुरवून पैशाचा पुरवठा केल्याचं, तसंच त्यांनी या गांजा व्यवसायातील उत्पन्न मिळवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळे गांजाच्या व्यवसायात अनिकेत चौगुले याला मदत करून सहभागी झाल्याप्रकरणी सुनीता चौगुले आणि स्नेहल चौगुले या दोघींना राजारामपुरी पोलिसांनी आज अटक केली. यातील सुनीता चौगुले ही काही दिवसांपूर्वीच मोकाची कारवाई झालेल्या ऋषिकेश उर्फ गेंड्या चौगुले या गुन्हेगाराची आई असून स्नेहल चौगुले ही त्याची मैत्रीण असल्याचं स्पष्ट झालंय. पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे, पोलीस हवालदार अमोल पाटील, कृष्णात पाटील, मिलिंद बांगर, अमोल पाटील, विशाल शिरगावकर, शाहू तळेकर, गजानन हराळे, नितीश बागडी, राहुल कदम, दिगंबर कुंभार, सूरज भोपळे आणि सचिन वायदांडे यांनी ही कारवाई केली आहे.